बेकरीसारखी मऊ खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशी नानकटाई घरच्या घरीच, तीही गव्हाच्या पिठाची. नमस्कार मंडळी, मुलांचा कोरडा खाऊ भाग 6 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी ही गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी नानकटाई घरच्या घरीच बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण नेहमीप्रमाणेच सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स इथे दिलेल्या आहेत, त्यामुळे आपली पाककृती अजिबात बिघडणार नाही. चला तर लगेचच सुरुवात करूया. इथे एका बोलमध्ये आता आपल्याला पाऊण वाटी तूप घालायचे. तर हे घरचं बनवलेलं तूप आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तूप असं घट्टच घालायचं, ते वितळवून घ्यायचं नाही. आता आपण इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, पण जर लागलं पुढे तर अजून थोडंफार वाढवणार आहोत. आता याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे 1 वाटी. तर घरची साखर मी मिक्सर मधून दळून घेतली आहे. एकदम बारीक अशी दळून घ्यायची ही साखर. त्याच्यामध्ये साखरेचे कण ठेवायचे नाहीत. आणि आता एका बीटरच्या साह्याने मी याला छान असं फेटून घेते. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर काहीच चिंता करायची गरज नाही. आपला जो विस्कर असतो ना, त्याने फेटून घेतलं तरीही चालणार आहे. फक्त थोडासा जास्त वेळ लागेल, 7 ते 8 मिनिटं लागतील त्याला फेटून घ्यायला. साखर आणि तूप जे आहे ते व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं असतं. आता तो बोल छोटा पडायला लागला म्हणून मी एका मोठ्या पातेल्यात हे घातले आणि आता व्यवस्थित असं हे फेटून घेते. जरी तुमच्याकडे बीटर किंवा विस्कर दोन्हीही नसेल ना, तरी चमच्याने फेटलं तरीही चालणार आहे. इथे बघा, तुम्हाला दिसतच असेल आपलं हे तूप आणि साखर व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे. आता याच्यात हे स्वच्छ चाळून घेतलेलं 1 वाटी गव्हाचं पीठ घालते. त्यानंतर अर्धी वाटी बेसन ही घालायचं आहे. गव्हाचं पीठ आणि बेसन दोन्हीही चाळूनच वापरायचं आहे, असं वापरायचं नाही. इथं 3 मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे, तोही घातला. रवा मात्र बारीकच घालायचा, मोठा रवा इथं वापरायचा नाही. चवीसाठी पाव चमचा मीठ, आणि मीठ घालायला मात्र अजिबात विसरू नका बरं, मीठ घालायचंच, त्यामुळे चव खूप जबरदस्त अशी येते. अगदी पाव चमचा व्हॅनिला इसेन्स ही घातलेला आहे इथं. जर कोणाला इसेन्स वापरायचा नसेल तर पाव चमचा वेलची पावडर वापरली तरीही चालते. आता सगळी जिन्नस घालून झाल्यानंतर आपल्याला हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचंय. हाताने घेतलं ना तरीही चालते, पण मी आधी स्पॅच्युलाच्या साह्याने मिसळून घेते सगळं आणि त्यानंतर मग आपण हे हाताने भिजवून घेऊयात. बेकरीमध्ये मिळणारी नानकटाई मैदा आणि डालड्याचा वापर करून बनवलेली असते, पण आज आपण जी बनवतोय ती गव्हाचं पीठ आणि घरचंच तूप वापरून बनवतोय, त्यामुळे ती अतिशय पौष्टिक अशी होणार आहे. याच्यात आता आपण अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर घातलीये. हलक्या हाताने हे सगळं मिसळून घ्यायचंय आणि आपल्याला नानकटाईसाठीचं पीठ याचं मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात दूध किंवा पाण्याचा वापर करायचा नाही, हे आपल्याला तुपामध्येच भिजवायचं आहे. तर इथे बघा, मी एक गोळी करून बघते तर त्याला आकार येत नाही, म्हणजे याच्यात अजून थोडंसं तूप घालावं लागणार आहे. साधारण 2 चमचे इतकं तूप मी घालते आणि वितळवलेलंच तूप घालायचं, घट्ट तूप इथे घालायचं नाही. खुसखुशीत नानकटाईची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे त्याचं प्रमाण. तर आपण दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त करायचं नाही. मला इथे अजून थोडंसं तूप घालायची गरज वाटली म्हणून 1 चमचाभर वितळलेलंच तूप घातले आणि आता याचा मी गोळा करून घेणार आहे. आणि हो, आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्या पाककृतीसाठीचं साहित्य आणि प्रमाण दिलेलं असतं, तिथून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तो पदार्थ करताना तुम्हाला अजूनच सोपं पडेल. आज आपण जी बनवली आहे ती व्हॅनिला फ्लेवरची नानकटाई बनवली आहे. जर कुणाला चॉकलेट फ्लेवरची बनवायची असेल तर याच्यामध्ये 3 मोठे चमचे कोको पावडर वापरायची. इथे आपलं हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे. आता एक एक करून आपण नानकटाई बनवून घेऊया. अशा प्रकारे एखादा चमचा वापरला ना, आपल्या सगळ्या नानकटाई एका आकाराच्या येतात. हातावरती घ्यायचं,
याला थोडंसं असं गोल करून घ्यायचं आणि त्यानंतर नानकटाईचा आकार द्यायचा आहे. मी गोलच करणार आहे. कोणाला हवं तर असं लांबट केलं तरीही चालणार आहे किंवा जे कुकी कटर असतात ना त्याच्या साह्याने कोणताही तुमच्या आवडीचा आकार दिला तरीही चालतो. आता याच्यावरती थोडेसे असे बदामाचे काप लावते मी. बघा किती सुंदर दिसायला लागली आहे. अशाच प्रकारे एक एक करून घेऊयात. आपण हे पीठ भिजवताना याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काजू बदाम किंवा टुटी फ्रुटी घातलेली नव्हती. आपण फक्त वरूनच लावणार आहे. याच्या आतमध्येही घातलं तरीही चालतं, त्याने ही चव खूप भारी येते. आज आपण गव्हाच्या पिठाची नानकटाई बनवली, पण जर कोणाला अगदीच बेकरी स्टाईल अशी मैद्याची नानकटाई बनवायची असेल तर त्यांच्यासाठी प्रमाण सांगते. आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, तिथे 1 वाटी मैदा घ्यायचा आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपण तूप वापरले तेवढ्याच प्रमाणामध्ये डालडा वापरायचा. बाकी सगळं साहित्य आहे असंच ठेवायचं. त्यामुळे तुमची नानकटाई अगदी बेकरी स्टाईल अशी तयार होईल. आता बेकिंगसाठीची एक टिप सांगते. जोपर्यंत आपण ही नानकटाई बनवून घेतोय तोपर्यंत आधीच एक मोठी कढई गॅसवर ठेवायची. त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी मीठ घालायचं आणि फुल गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिट आपल्याला ती प्रीहीट करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण अवन प्रीहीट करण्यासाठी ठेवतो ना, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कढई पण प्रीहीट करावी लागते. जर गार कढईमध्ये नानकटाई बेक व्हायला ठेवली तर ती छान अशी खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे कढई प्रीहीट करूनच घ्यायची. मी इथे प्लेटला बटर पेपर लावला होता. जर तुमच्याकडे नसेल तर फक्त तेल लावलं तरीही चालणार आहे. आता अगदी सावकाशपणे मी या प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ही प्लेट ठेवते आणि वरून झाकण ठेवायचे. अगदी पॅक बसणारं असं झाकण झाकायचं आहे याच्यावर आणि 25 ते 30 मिनिटांसाठी आपल्याला हे बेक करून घ्यायचे. 25 मिनिट झाल्यावर मात्र हे उघडून बघायचं. 30 मिनिटं झाली आहेत आणि आपली नानकटाई इथं बेक झालेली आहे. एकदम मंद गॅसवरती ही आपल्याला बेक करायची असते. अजिबात मध्यम फुल गॅस ठेवायचा नाही. आणि जर तुमचा गॅस जरा जास्त चालत असेल मंद केल्यावरती पण तर 20च मिनिट बेक करून घ्या. थोडासा हलका रंग बदलतो आणि घरामध्ये सुगंध दरवळतो याचा. त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपली नानकटाई छान अशी बेक झाली असेल. इथे अशा प्रकारच्या एखाद्या जाळीवरती ही ठेवायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची. लगेचच काढायला किंवा खायला जायची नाही गरम गरम. इथे आपल्या सगळ्या नानकटाई बनवून तयार झालेल्या आहेत. ही गरम आहे त्यामुळे थोडीशी पांढरी दिसते. जसजशी गार होईल तसा याला बदामी रंग येतो. इथे आपली बेकरीपेक्षा पण भारी चवीची नानकटाई बनवून तयार झाली आहे. तुमचीही होईल. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करायच्या. प्रमाण योग्यच घ्यायचं. बेकिंगसाठी मोठी कढई वापरायची आणि जो वेळ सांगितलाय ना बेकिंगसाठी तो काटेकोरपणे पाळायचा, जेणेकरून आपली नानकटाई अजिबात बिघडणार नाही तर एकदम खुसखुशीत होईल. एक इथे तुम्हाला मी तोडून दाखवते. अगदी जिभेवर ठेवताच ही विरघळते. तुम्हाला आणि तुमच्या मुलांनाही ही प्रचंड आवडेल. त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची नोटिफिकेशन बेल दाबा, म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.